नमस्कार शेतकरी बांधवांनो, एम.टी. ऑल टी.व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. पहिल्या टप्प्यात 25% पीक विमा आज वाटप. अखेर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे 25% पीक विमा वाटपाचे पीक विमा कंपन्यांना आदेश प्राप्त झाले असून त्या संदर्भातील आज जी.आर. प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. राज्यात सप्टेंबर महिन्यात अतिमुसळधार पावसामुळे खरीपातील बहुतांश पिकांना फटका बसला. त्यानंतर राज्यातील 50 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना 25% पीक विमा जाहीर करण्यात आला. कृषी विभागाने तयार केलेल्या पीक कापणी अहवालाचे आकडे विमा कंपन्यांच्या पोर्टलवर अपलोड केले आहेत. पीक कापणी अहवालात कापूस, सोयाबीन या पिकांसाठी 25% अग्रिम मंजूर करण्यात आलेली आहे. 25% अग्रिमसाठी पात्र जिल्हे, 25% अग्रिम वाटप कधी होणार, 25% पीक विमा म्हणजे किती रक्कम मिळणार, कोणते शेतकरी पात्र असणार, ही संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे बघा. यात जर बघितलं तर बीड, यवतमाळ, वाशिम, पालघर, नंदुरबार, नाशिक, परभणी, छत्रपती संभाजीनगर, धुळे, हिंगोली, सातारा, सांगली, गडचिरोली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, लातूर, धाराशिव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात 25% अग्रिम वाटप केली जाणार आहे. कोणते शेतकरी असणार आहेत पात्र? तर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली आहे त्याच शेतकऱ्यांना 25% अग्रिम वाटप होणार आहे. किती तारखेला होणार वाटप? मिळालेल्या माहितीनुसार येणाऱ्या 10 फेब्रुवारी 2025 पासून शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम वर्ग केली जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी ही होती आनंदाची बातमी. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. धन्यवाद.